ही सिमला मिरची आपण कशी बनवायची ती बघूया। हिला स्वच्छ धुवून ह्याच्यातल्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या आणि ही भरून बनवायची मिरची। आणि ह्याच्यामध्ये आपण कांदा, लसूण, शेंगदाण्याचा कूट, धना पावडर, हळद आणि घाटी मसाला, हा चटणी, मीठ आणि कोथिंबीर हे सगळं आपण एकत्र मिश्रण करायचं आणि ह्याच्यामध्ये आपण भरूया। आता या सगळ्या मिरच्या अशा भरून झालेल्या आहेत। आता आपण ह्याला फ्राय करायचं। जिरं टाकूया। स्लो गॅसवरती वाफेवरती ह्याला शिजवायचं। ह्याच्यात पाणी बिलकुल टाकायचं नाही। आता ह्याला वाफेवरच आपण शिजवायचं। मध्ये मध्ये ह्याला बघून हलवत राहायचं उलटा पालट करत। ही बघा आपली मिरची तयार झालेली आहे। आता हिला ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊया, कारण ही चपातीसोबत चांगली नाही लागणार। हिला खरं म्हणजे ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायला चांगली लागते।